जाऊ का? तू नाही म्हणत असेल तर नाही जात. तर देवाकडे अशी प्रार्थना करतो, आज चंदामामा दिसायला पाहिजे नक्की. 8 तारखेला महाशिवरात्री आहे. मतलब महाशिवरात्री आपण महादेवांसोबत सेलिब्रेट करू मस्त. जिथे शिवमहापुराण कथा असेल तिथे. मम्मी म्हणे की ना म्हणे मला तुम्ही ना असं पागल करून टाकता म्हणे आणि तुम्ही बरोबर माझी मजा घेऊन घेता म्हणे. मग करंट पेंटचा प्रँक करून म्हणे. अजून पण ऑरेंज कलर आहे तिथे. संत सेट झालेला आहे केव्हांचा. जर आम्ही तिथे गेले असते तर अजून टाइम लागला असता. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. बघा इथे सकाळी कोणाचा चेहरा तुम्हाला बघायला भेटला लगेच ब्लॉगमध्ये. मी घाबरून गेला. अचानक समोर आला, म्हटलं ब्लॉग सुरू केला आणि भूत समोर. गाईस एनिवेज मी उद्या चाललेला आहे मे बी सिहोरला. बिकॉज उद्या सिहोरला कथा सुरू होते. नाही उद्या नाही, सॉरी उद्या 5 तारीख आहे बरोबर. 7 तारखेला कथा सुरू होते. 8 तारखेला महाशिवरात्री आहे. मतलब महाशिवरात्री आपण महादेवांसोबत सेलिब्रेट करू मस्त. जिथे शिवमहापुराण कथा असेल तिथे. असं तर आहे ना, मला यार इच्छा आहे जायची खूप. बट आहे ना तिथे जाऊन मी कुठे राहू मला असं विचार पडलाय. बिकॉज तिथे जे हॉटेलचे रेट आहे ना करंट, जसे आता पंडाल इथे तर समोरच हॉटेल आहे पंडालच्या समोर. 3000 रुपये 4000 रुपये एक दिवसाचे असे रेट तिथे. विचार करा जर मी तिथे 7 दिवस राहिला तर काय होईल. म्हणजे भाई बघतो आता, जे होईल ते होईल. मी जाईल 2-3 दिवसासाठी. तू चालणार आहे का सोबत माझ्या? पेपर चालू आहे माझे. कधी संपतात तुझे पेपर? परवा कोणती तारीख आहे? 6 म्हणजे मी 5ला निघतोय. मग कुठून उडी मारू का बरं? तू लेडीज फर्स्ट. आज मस्त घरात बनतं हे वांग्याचं भरीत आणि हे मोठे वांगे. बेबे इथे काय कापताय? हे कांद्याची पात कापताय बेबे इथे. कुठून? बामनोत. कुठे आलं? हा का, तिकडून वांगे आणलेले. बघू बामनोतला का? आणि मम्मी मी चाललाय उद्या तिकडे. हा सिहोरला. नको जाऊ का? तू नाही म्हणत असेल तर नाही जात. नको. बघा मम्मी नाही म्हणते. मला तर जायची इच्छा आहे. मी बोलून पण दिलं की मी चाललाय म्हटलं, पण तू नाही म्हणते. आता मी काय करू? आणि जेव्हापासून मम्मी सोबत आहे ना हा करंट पेन पॅक केलेला आहे ना, तेव्हापासून मम्मी बाकी म्हणजे एकदम लक्ष द्यायला लागलेली आहे. जर काही गोष्टी देताय ना तर याच्यामध्ये करंट नसेल. मम्मी म्हणे की ना म्हणे मला तुम्ही ना असं पागल करून टाकता म्हणे आणि तुम्ही बरोबर माझी मजा घेऊन घेता म्हणे. मग करंट पेनचा प्रँक करून म्हणे. तर आता मम्मीला जर कोणता पेन दिला ना, मम्मी आधी तू दाबून बघ असं करते. आज तर काही जास्तच ऊन आहे बघा. नाही तर 2 दिवस आधी असं वातावरण होतं की पाऊस पडत होता आणि आज ऊन आहे. पावसाचाच पत्ता नाही आहे. आज मी तेच बघतोय चंदामामा दिसताय का हलकं कुठे. बिकॉज काल रात्री ना चंदामामा होतेच नाही. एवढं चांगलं वातावरण असून पण काल पण पाऊस नाही होता. असंच वातावरण होतं पण चंदामामाच नाही होते. तुम्हाला ते पक्षी उडताय ते दिसताय का? आपले कबूतर नाही ना? एक सेकंड ना. हे बघा भारी वाटतंय ना उडताना एकदम. म्हणजे क्लिअरिटी पण मस्त येते आणि एकदम व्हाईट दिसत आहे. हो यार देवाकडे अशी प्रार्थना करतो, आज चंदामामा दिसायला पाहिजे नक्की. नाही तर तुम्हाला यार कधींच राहून जाते ते दाखवायचं. मी बोलतो तर आहे पण तेच येत नाही. आता मी काय करू? माझी पण चुकी नाही यार त्याच्यात. हेच येत नाही केव्हांचे. गाईस आता वाजलेले संध्याकाळचे 6. वेद पण आलेला आहे क्लासवरून. आणि जेव्हापासून नवीन मोबाईल आलेला आहे ना, आम्ही दोघं डायरेक्ट फिरायला निघून जातो संध्याकाळी. जळगावमध्ये जे चांगले स्पॉट आहे ना तिथे जाता आणि थोडक्यात भारी व्हिडिओज बनवायला लागून जाता आम्ही. आता तो आलेला आहे म्हटलं निघू. बट गाईस उद्या मला सिहोरला जायचं आहे ना. तिकीट भेटतच नाही आहे माझं. आता फिक्स झालं की आजच झालं फिक्स की हां मला जायचं आहे. घरात ते सांगताय म्हणे आधी काढून नाही ठेव तिकीट. अरे यार आधी आता ठरलं जायचं. कारण की माझं पण होणे चालू होतं. गेल्यावर कसं होतं माहिती का? व्लॉग अपलोड करायचा. कुठे थांबायचं? भोपाळला थांबायचं म्हटलं तर भोपाळ 1 तास लागतो भोपाळला पोचायला. तेच म्हणून मी होणे चालू होतं. बट आता झालेलं फायनल म्हटलं जाऊ. बघू काय होईल ते होईल. चल आपण जाऊ आता. लेट्स गो. मस्त. आणि तू पण येतोय का? क्लास आहे का? होऊन जाईल. हां आधी काय होऊन जाईल. तू अशी मालकीन सारखी बसलेली डायरेक्ट एकदम पर्स वगैरे घेऊन. हां माल आहे तुझ्या पर्स मध्ये. काय माल आहे तो दाखव. काहीच नाही का? खाली पर्स घेऊन फिरते.
गाईस, वेलकम टू सनसेट पॉइंट. तुम्ही बरोबर ऐकलं होतं गाईस की आम्ही कांदा डॅमला जाणार होते, पण आहे ना 1 मिनिट श्वास घेऊ द्या. पळत आले. हां, आम्ही जाणार होते बघा, तो तिथे कांटाई डॅम आहे, त्या कांटाई डॅमला आम्ही जाणार होते, पण आता आहे ना समोर सनसेट झालेला आहे आणि अंधार पण होण्यात आलेला आहे. म्हटलं हे जवळ पडतं, इथे येऊ लवकरात लवकर. 2 मिनिटात आम्ही ना डिसिजन चेंज केला आणि डायरेक्ट वरती आलो. बघा पोचले तुम्ही कांताई डॅमला, अजून काय पाहिजे. बट यार खरंच जायची इच्छा होती, कधींच जायचा विचार सुरू, पण तिथे पोहोचूच शकत नाही. हाच तो 6 वाजता या सनसेट होतो तेव्हा क्लासवरून, मग मी एकटा पण नाही जाऊ शकत ना. Remember the album I wrote about our breakup and the one about falling back in love. Then there's the up-tempo one about letting go when you'd finally put me through enough. गाईस, तर संध्याकाळचे 6:45 वाजलेले, बट इथे ना जसं सिनेमॅटिक्स यायला पाहिजे होते तसे आले नाही, कारण की आम्ही लेट आले त्यामुळे, आणि एवढं काही होतं पण नाही ते सिनेमॅटिक घेण्यासारखं. जेवढे घेता आले तेवढे घेतले. बाय द वे अजून पण ऑरेंज कलर आहे तिथे, सनसेट झालेला आहे केव्हांचा. जर आम्ही तिथे गेले असते तर अजून टाईम लागला असता. म्हटलं इथून जाऊ, कारण की ते अंधार वगैरे होईल तर मग अजून उशीर होऊन जाईल घरी जाता जाता. पण आहे ना जसं या साईडला आले ना थंडी एवढी लागायला लागली ना, आणि मी हाफ टी शर्ट घालून आलेला आहे त्यामुळे लेट्स गो. आता तर इथे कोणीच नाही एवढ्या डोंगरावर, फक्त आम्ही दोघंच होते. आले तेव्हा होते 2-3 जण, पण ते पण गेले. आता आम्ही दोघंच आहे. चल 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 मार, इथूनच उडी मार, डायरेक्ट इथूनच उडी खाली. अरे वा, ग्रेट सक्सेस. तर गाडी पण इथे आहे, घेता तू चालव गाडी. मी येऊ का पायी खाली तोपर्यंत? तू चालवतोय, येईल ना तुला हँडल करता? हां चल, मी जातो खाली. बाय बाय. चालव ना. बघतोय मी, कर तू कर. बघू ना किती हुशार आहे तू. जाऊ दे हो. का बरं? तू कधी चालवत नाही म्हणा, चालवून घे. हो, मी तर कधीच चालवत नाही. मी तर रडतो उलट चालवण्यासाठी. बरं झालं आज मला चालवायला भेटली. बस गाईस, ते ना आम्ही सनसेट पॉईंटवरून आले होते मोमोज खायला. वेदला ना मोमोज खायची इच्छा झाली होती, मला पण काहीतरी खायची इच्छा होती. बट आम्ही ना अख्खं जळगाव फिरले, असं तुम्हाला वाटत असेल. आम्ही अख्खं जळगावनी फिरले. आम्ही नेहरू चौक फिरले, तिथे ना खूप होतं चांगलं. मग वेदला विचारलं, वेद काय खातो? वेदच्या तोंडात नाही एकच शब्द निघाला, मोमोज. मग आले आम्ही आता मोमोज खायला. तर गाईस मोमोज आलेले आपले, माझे रे. भारी झालू हो. जाऊ दे, मला टेस्ट करून घेऊ दे आधी पूर्ण, थंड होऊन जाऊ दे माझ्या पोटात जाऊन. उद्या खातील. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. दिस इज द नेक्स्ट डे. काल रात्री ना एवढं भयंकर झोप लागत होती. मी सरळ मोमोज खाऊन आला आणि ना घरी येऊन तर लगेच झोपला आहे. मी फक्त फ्रेश वगैरे झाला, वरती येऊन झोपून गेला. मग तेवढा ब्लॉग एंड करायचं पण सुचला नाही, झोपच तेवढी लागत होती. एनिवेज काल तर मी काही इंदोरला गेला नाही. आज रात्री मी निघतो इंदोरसाठी, उद्या पोचेल मी इंदोरला, मग तिथून जाईल सिहोरला. बाय द वे मी आता आज जाणार आहे गाईस, म्हणजे आज जळगावमध्ये गाईस येणार आहे अमित शहा, होम मिनिस्टर इंडियाचे. तर ते येणार आहे आज जळगावमध्ये. आज त्यांची स्पीच वगैरे काहीतरी आहे सागर पार्कला. बघू जमलं तर आपण पण जाऊ. मी ते या ब्लॉगला करतो एंड. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जे जे श्री राहते. Every pen I have is empty now, and the paper